पी साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही. तेजस्विनी सातपुते देऊ शकतात. का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. अहो, अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिली मधले आहेत का व्हिडिओ? याची माहिती द्या ना. महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडित आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहेत. तुमचं म्हणणं आहे का चाकणकरांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत? तपास करावा एसआयटीनी. आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे किंवा जी माहिती या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना पण मिळालेली आहे, ती समोर आणावी त्यांनी. अशा ज्या महिला तुमच्याकडे आल्या त्यांना तक्रारीसाठी पुढे येणार एक लक्षात घ्या, त्या महिलांना मी सांगितलेलं की पोलीस तक्रार तुम्ही करा. ज्यांना मूल होत नाही ती जे महिला तिथं गेलेल्या आहेत, आता त्यांना मूल झालेले आणि आता त्यांचे नवरे हे जे काही बंधू प्रकार समोर आलेला आहे त्याच्यावरनं फार घराचा कौटुंबिक वाद विकोपाला गेलाय आणि डीएनए टेस्टला गेले. आपण समजतो कायदेशीर पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, पण हे होत असताना अनेक कुटुंब बर्बाद होत आहेत आणि त्याला जबाबदार हा बंधू बाबा आणि अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्या महिलांची जोपर्यंत तयारी होत नाही पोलीस स्टेशनला तक्रार करायची, मी त्यांना फोर्स करू शकत नाही. ज्यावेळी त्यांची मानसिक तयारी होईल, त्यांना चांगलं वातावरण वाटेल किंवा विश्वास वाटेल, तेव्हाच त्या महिला बाहेर पडणार आहे. आणि मी राजकारणासाठी किंवा याच्यामध्ये सांगण्यासाठी एखाद्या महिलेला इन्सेस करायला, फोर्स करायला कायद्याने ते योग्य नाही. आता राज्य महिला आयोगाकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तोही डेटा एसआयटीला घेणं क्रमप्राप्त आहे. आणि किती पाठवले हे जेवढे व्हिडिओ दिसत आहेत ना तुम्हाला, जेवढे व्हिडिओ आक्षेपार्थ असतील त्या सगळ्या महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. असं म्हणताय की सामाजिक सगळं स्थैर्य बिघडतं या सगळ्या व्हिडिओ आल्यामुळे. एसआयटीच्या कस्टडीमध्ये असलेले हे व्हिडिओ बाहेर कसे येतात याचा काही शोध? तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, पोलिसांकडे फार उशिरा आलेले व्हिडिओ, फार उशिरा आलेत. आधीच तो जो कोणी खरा त्याला ब्लॅकमेल करणारा माणूस आहे ऑलरेडी सोशल मीडियावर इतर महाराष्ट्रामध्ये एक पेनड्राईव्ह नाही अनेक पेनड्राईव्ह सगळीकडे पोहोचलेले आहेत. जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा, गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून. परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी सीएम कडे पाठवलं, मी हॅव केलं, मी त्याव केलं. जर त्याच वेळी एफआयआर झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. ती एफआयआर का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे. म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने. त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं. आपण म्हणतोय तोडपाणी झाली, नेमकं काय झालं? म्हणजे तृप्ती देसाई काय थोडस हे जे प्रकरणात ज्या सामील आहेत रुपाली चाकणकर त्यांनी ही तोडपाणी केली की खरातावर गुन्हा दाखल होऊ नये, ते प्रकरण उघडीस येऊ नये. ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले त्यांच्यासोबत आर्थिक उलाढालाची तोडपाणी करण्यात आली. साधा सिंपल विषय. आणि तो किती कोट्यांमध्ये आहे ते एसआयटीनी त्याचा तपास करून आपल्या समोर ठेवावं. तुम्ही आता पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं, त्यामध्ये दीपक केसरकर यांना देखील आरोपी करावा अशी मागणी करण्यात आली. मी मगाशी मराठीत सांगून झाले. अभी हम यहाँ के पुलिस कमिश्नर साहब श्री संदीप कर्णिक जी से मिलने गए थे. उनसे हमने बात की, उनसे हमने अभी यह जो पूरी जो इंक्वायरी है उसकी किस दिशा में इंक्वायरी चल रही है इसके बारे में जानकारी लेने की कोशिश की. लेकिन उन्होंने कहा कि हमने सिर्फ एफआईआर दर्ज करा दी थी, लेकिन उसके बाद यह जो सारी इंक्वायरी है वह एसआईटी कमेटी को फॉरवर्ड की गई है, तो इसके बारे में हम अभी कुछ भी नहीं बोल सकते. बेटर वे कि आप एसआईटी से इन सारे संदर्भ में आप पूछताछ कर सकेंगी. तो हम एसआईटी को पूछ रहे हैं. रही बात आपकी दीपक केसरकर की, तो हम क्या बोल रहे हैं कि किसी का भी सिर्फ फोटो होने की वजह से हम बात नहीं कर रहे हैं.
कुछ जब पुख्ता हाथ में लगता है हम तभी बात कर रहे हैं, लेकिन इस सारे संदर्भ में मैं पार्टी ऑफिस से जो प्रेस कॉन्फ्रेंस करने जा रही हूँ उसमें मैं और ज्यादा डिटेल से बात करूंगी और विद पेपर बात करूंगी, तब शायद मुझे लगता है कि आपके भी सारे सवालों के मैं जवाब दे पाऊंगी। फिलहाल मुझे एसआईटी से हमें लगता है कि ठीक है। एसआईटी से हम पहले बात करें और फिर आपसे बात करें। थैंक यू सो मच। ठीक एक काढा, चला. तर सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते। चाकणकरांना अटक करून पुढील तपास केला पाहिजे असं रुपाली ठोंबरे पाटलांनी म्हटलेलं आहे।